नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी कर्जमाफी योजना ही राबवण्यात येत असून यामध्ये खूप जाचक अटी राज्य सरकारकडून लावण्यात आलेल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या नावाने ही योजना राबवण्यात येत असून अटी आणि निकष हे खूपच असल्यामुळे बरेच शेतकरी हे या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता होती. पण आता या योजनेची प्रभावी अंमलबजावणी तसेच या योजनेच्या मार्गदर्शक सूचना आणि निकषात आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी राज्य सरकारने एक काल मोठा निर्णय घेतलेला आहे. यातील 3 वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या असून कर्जमुक्ती योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता 2019च्या अटीमुळे जे शेतकरी वंचित राहणार होते त्यांना सुद्धा आता कर्जमाफी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून या योजनेतील पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करणे आणि सर्व विभागाशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याबाबतचे शासन निर्णय म्हणजे GR काल काढण्यात आले असून ही समिती कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेईल. तसेच ही समिती आवश्यकता वाटेल असे इतर विभागाचे अधिकारी निमंत्रित करण्याचे अधिकारी असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या 2 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयास अनुसरून शासन निर्णयानुसार ही योजना राबवण्यात आली होती. पण या योजनेत खूप जाचक अटी असल्या कारणाने राज्यातील लाखो शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता होती. कारण शेतकऱ्यांना आधी 50,000 रुपये घेण्यासाठी सुद्धा वरील पैसे हे आधी भरावे लागत होते आणि 2017 आणि 19 या 2 कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला होता अशा शेतकऱ्यांना मात्र केवळ 50,000 रुपयाचाच लाभ देण्यात आला होता. त्या शेतकऱ्यांना जर 1 लाख रुपये कर्ज असेल किंवा 2 लाख रुपये कर्ज असेल तर 50,000च्या वरची रक्कम ही शेतकऱ्याच्या म्हणजे बँकेत आधी भरावी लागणार होती. त्यानंतरच त्यांना 50,000 रुपयाचा लाभ हा मिळणार होता. मागील 2-4 वर्षात कुठल्याही मालाला भाव नाही आणि सतत नैसर्गिक आपत्ती हे शेतकऱ्यावर येत असल्या कारणाने शेतकऱ्याजवळ हे पैसे भरण्यासाठीच नाहीत तर या योजनेचा ते लाभ कसा घेतील त्यामुळे खूप मोठा जन आक्रोश शेतकऱ्यामध्ये दिसून येत होता. रोहित पवार यांनी सुद्धा अन्नत्याग आंदोलन केले होते आणि त्यांना आश्वासन दिले होते की 22 तारखेच्या आत कुठला तरी निर्णय घेऊ. त्यामुळे या काढलेल्या GR मुळे राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच तुपकर यांचे सुद्धा आंदोलन चालू असून शेतकऱ्यासाठी ते सुद्धा लढत आहेत आणि त्यांना सुद्धा शेतकऱ्याचा खूप मोठा पाठिंबा मिळत असल्या कारणाने राज्य सरकारने थोडेसे झुकते माप घेऊन हे GR काढून कर्जमाफीच्या निकषात बदल करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे. धन्यवाद.